इकडे नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी काढलेल्या मोर्चा विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अशा प्रकारे मोर्चा काढून न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा छावा संघटनेने केलेला आहे। या संदर्भात छावाच्या वतीने पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे। भुजबळ समर्थकांच्या मोर्चाच्या विरोधात पुण्यात आता ही तक्रार आलेली आहे। भुजबळ समर्थकांचा मोर्चा म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचं छावा संघटनेचं म्हणणं आहे आणि त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये याविषयी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। सध्या तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये जोरदार मोर्चा झाला होता आणि त्या मोर्चात शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं होतं। योगेश माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, जे नाशिकमध्ये मोर्चा झाला त्याविरुद्ध पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जी छावा संघटना आहे त्यांनी एक तक्रार दाखल केलेली आहे। तक्रार म्हणण्यापेक्षा अर्ज एक निवेदन दिलेलं आहे आणि त्याची तक्रार दाखल करून घ्यावी अशी विनंती केली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना अशा पद्धतीने समर्थकांनी मोर्चे काढून मोठ्या संख्येनं न्यायालयावरती दबाव आणणं हा न्यायालयाचा अवमान आहे आणि या विरोधात तक्रार दाखल झाली पाहिजे। अर्जाचा छोटासा भाग आपण वाचून दाखवूया। वरील विषयानुसार विनंतीपूर्वक अर्ज करीत आहोत की राज्यघटनेच्या कलम 21 नुसार शांततापूर्व जीवन जगण्याचा अधिकार सर्व नागरिकांना आहे। तसंच लोकसंख्येच्या कार्यपद्धतीवर टीका करायचा बोलायचा कायदेशीर अधिकार सर्वांना आहे। सध्या न्यायालयीन बंदिस्त असलेले छगन भुजबळ कायद्याप्रमाणे न्यायालयाच्या ताब्यात असून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि त्यांच्या समर्थकांनी अशा प्रकारे मोर्चे काढणे हे चुकीचं आहे आणि ह्याच अनुषंगाने संपूर्ण 2 पानांचं पत्र देऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे समर्थकांवरती। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणीमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये।